जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख. लिखित राज्यघटनेवर चालणाऱ्या आपल्या देशात कायद्यापुढे सर्व समान आणि सर्व समाज घटकांना समान अधिकार, हक्क आणि स्वातंत्र्य ही मूल्येही लागू आहेत. मात्र अलीकडील काळात कोणत्या प्रश्नांवरून धार्मिक ध्रुवीकरण करता येईल याची जणू वाटच पाहणाऱ्या काही शक्ती निर्माण झाल्या आहेत. निशाण्यावर आहेत महाराष्ट्राचे, खास पश्चिम महाराष्ट्राचे विद्यार्थी. कोल्हापूरमध्ये धार्मिक ध्रुवीकरण आपल्या सोयीच्या पक्षाला फायदेशीर ठरतंय हे पाहून धार्मिक संघटनांनी शिक्षण संस्थांकडे आपला मोर्चा वळवलाय असा धक्कादायक अहवाल समोर आलाय. गेल्या काही महिन्यात शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना धार्मिक विषयांवरून भडकवून ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना टार्गेट केलं जात आहे. पूर्वनियोजनातून शिक्षकांना वेठीला धरून आणि शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनावर दबाव आणून शैक्षणिक वातावरण बिघडवलं जात असल्याचा आरोप या अहवालात करण्यात आलाय. फक्त कोल्हापूरच नाही तर सांगली, सातारा जिल्ह्यातल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये या वर्षी जून ते ऑगस्टच्या काळात काही धार्मिक वादाच्या घटना घडल्या. त्या घटना स्वतंत्र किंवा अचानक घडलेल्या नसून त्या पूर्वनियोजित असल्याचा निष्कर्ष एका सत्यशोधन समितीनं काढला आहे. त्या पूर्वनियोजित असून त्यांच्यामध्ये एक समानता असल्याचेही म्हटले आहे. विमेन प्रोटेस्ट फॉर पीस असं अहवाल देणाऱ्या संघटनेचं नाव आहे आणि ह्यात प्रामुख्यानं डॉक्टर मेघा पानसरे यांचा सहभाग आहे. या अहवालात त्यांचं म्हणणं आहे की कोल्हापूर, सांगली, सातारा येथील शैक्षणिक संस्थांना हिंदुत्ववादी विचाराच्या संघटना टार्गेट करत आहेत. त्यामध्ये विशेषतः रयत शिक्षण संस्थेसारख्या पुरोगामी विचाराच्या संस्थेला अधिक लक्ष करण्यात आल्याचाही ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. अनेक शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक कार्यक्रम होतात, त्यात सर्व जाती धर्माची मुले मुली सहभागी होतात. मात्र बाह्य घटकांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये थेट हस्तक्षेपामुळे मिळणारं थोडंसं मुक्त वातावरणही दूषित होण्याची शक्यता वाढली आहे. याच विषयाला धरून 0 आवरमध्ये आम्ही आणखी एक सवाल विचारला होता. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, पश्चिम महाराष्ट्रात काही शैक्षणिक संस्थांमध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना धार्मिक आधारावर भडकवलं जातंय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. शैक्षणिक संस्थांना टार्गेट करून विविध धर्मीय विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि व्यापक अर्थानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये तणाव, तेढ निर्माण करण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न होत असल्याचाही या अहवालात आरोप आहे. सामाजिक ध्रुवीकरण करणं हा तर आजकाल सत्ता संपादन करण्याचा शॉर्टकट बनला आहे. मात्र ते आपापल्या पद्धतीनं प्रत्येकच राजकीय पक्ष करताना आपल्याला दिसतोय. कोणी धर्माच्या नावावर तर कोणी जातीच्या, कोणी भाषेच्या तर कोणी भौगोलिक स्थितीनुसार. असाच पुढचा डाव पश्चिम महाराष्ट्रात मांडला जातोय की काय अशी भीती निर्माण करणारा हा अहवाल. पाहूया 0 आवरचा हा खास रिपोर्ट. ही दृश्य आहेत कर्नाटक मधील. गेल्या वर्षी हिजाबवरून शैक्षणिक संस्थांमध्ये वाद उफाळला होता आणि त्याचे राष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले. धार्मिक वादाचा असाच पुढचा अंक पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे का? मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको, हे आम्ही नाही तर कोल्हापुरातून आलेला एक रिपोर्ट म्हणतोय. वुमन प्रोटेस्ट फॉर पीस या संस्थेनं हा अहवाल तयार केलेला आहे. काही धार्मिक संघटनांकडून पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक दावा या अहवालात केलेला आहे. कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरणासाठी चक्क शैक्षणिक संस्थांचा वापर धार्मिक संघटनांकडून सुरू झाल्याचा आरोप आहे.
शैक्षणिक संस्थांच्या प्रत्यक्ष पाहणीच्या आणि घटनांच्या आधारे तयार केलेल्या या अहवालात यावर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान घडलेल्या घटनांचा हवाला देण्यात आला. या अहवालात शैक्षणिक संस्थांचे धार्मिकीकरण करण्याचा घाट कसा रचला जातोय याचं वास्तव मांडण्यात आलंय. या अहवालात कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, दत्ताजीराव कदम महाविद्यालय इचलकरंजी, सेवन्थ डे ॲडव्हान्टिस्ट स्कूल कोल्हापूर, छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर, पंडित नेहरू विद्यालय कोल्हापूर, यशवंतराव चव्हाण कॉलेज पाचवड सातारा, चंद्राबाई शांतप्पा शेंदुरी कॉलेज हुपरी कोल्हापूर या शैक्षणिक संस्थांचा उल्लेख आहे. कोल्हापुरातील दंगलीची घटना ताजी असतानाच परिस्थितीत तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा अहवाल कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय. यावेळी महिलांनी गळ्यात फलक अडकवून मूक निदर्शनं सुद्धा केली. की एक पॅटर्न याच्यामध्ये आम्हाला दिसतो. एका पातळीवर पूर्वनियोजित अशा पद्धतीने अशा घटना घडवून आणल्या जात आहेत अशा निष्कर्षाला आम्ही त्याच्यामध्ये आलो. आणि आम्हाला असं वाटलं की आगामी निवडणुका ज्या येत आहेत त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारचे एक धर्माधारित वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांच्यामध्ये, शिक्षकांच्यामध्ये फूट पाडण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत आहेत असं आमच्या लक्षात आलं. मेघा पानसरेंचा आरोप आहे की कोल्हापूरमध्ये 8 जूनला मूल्य शिक्षण या विषयावर सत्र घेणाऱ्या प्राध्यापिकेचा अल्पसंख्याक समाजाबाबत मोजकाच आणि सोयीचा भाग व्हायरल केला. त्यावरून आक्रमक झालेल्या धार्मिक संघटनेच्या दबावापुढे झुकत कॉलेज प्रशासनानं प्राध्यापिकेला सक्तीच्या रजेवर पाठवलं. अशीच काहीशी घटना विवेकानंद एज्युकेशन सोसायटीमध्ये घडल्याचा पानसरेंचा आरोप आहे. तर इचलकरंजीत हिजाबला परवानगी पण भगवा गमछा मात्र जप्त अशाही घटना घडल्या. त्यावर निदर्शनही झाली. अहवालात हा सर्व नियोजित कट असल्याचा दावा करण्यात आलाय. अशा घटनांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन याची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी या अहवालात करण्यात आली आहे. 0 अवर ABP माझा. अमुक एक वर्ग ते करतोय तर आम्ही ते करूच, ही जी प्रतिशोधाची भावना भडकावली जाते तीही तितकीच घातक आणि एकात्मसेस मारक आहे हे देखील ठासून सांगण्याची वेळ आलेली आहे. याबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, पश्चिम महाराष्ट्रात काही शैक्षणिक संस्थांमध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना धार्मिक आधारावर भडकवलं जातंय का? युट्यूबवरून किरण, मुकी बिचारी, कुणी हाका, अशी मेंढरे बनू नका. फेसबुकवरून मसूद पठाण, पूर्ण भारतात 2014 पासून हेच चित्र आहे. फेसबुकवरून दत्ता पिसा, जेव्हापासून काँग्रेस सत्तेबाहेर गेली तेव्हापासून हे वाढले. फेसबुकवरून उमेश गोरे, फक्त पश्चिम महाराष्ट्र नव्हे सर्व भारतात हे चालू आहे. फेसबुकवरूनच मुरली मोरे, राजकारणी भडकवतात सावधान. फेसबुकवरूनच वेदांत जोशी, प्रत्येक जिल्ह्यात राज्यात हेच चालू आहे. याबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर काय महाराष्ट्रानं कौल दिलेला आहे तो आपल्याला बघायचाच आहे आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. युट्यूबवर एकूण 14,000 मतं, %88% लोकांनी होय म्हटलंय, फक्त 12% लोकांनी आपण बघतोय नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर 3,000 मतं, %80% लोकांनी होय म्हटलंय, 20% लोकांनी नाही म्हटलंय. एक्सवर 78% लोकांनी होय म्हटलंय, 22% लोकांनी नाही म्हटलंय.
फेसबुकवर. 66% लोकांनी होय म्हटलंय, 34% लोकांनी नाही म्हटलंय. खरं तर अत्यंत दुर्दैवी आहे, महाराष्ट्रात लोकांना असं वाटतंय की शैक्षणिक संस्थांमध्ये जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना धार्मिक आधारावर भडकवलं जातंय. गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येत सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. सनातनची ही मंडळी कट्टर हिंदुत्ववादी मानल्या जातात. शैक्षणिक संस्थांचा धार्मिक ध्रुवीकरणाचा धागा पकडत मेघा पानसरे यांनी पोलिसांची भूमिका संतुलित नसून ते हिंदुत्ववादी संघटनांची बाजू घेत असल्याचा आरोपही केला आहे. हा अहवाल त्रिसदस्यीय समितीने केला आहे. दरम्यान पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट करताना शिक्षण संस्था अशा घटनांची तात्काळ तक्रार न देता प्रकरण आपापसात मिटवण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही नेहमीच अशा घटना रोखण्याचा प्रयत्न करतो असं सांगितलं. अहवाल मान्य आहे का याचे उत्तर मात्र आले नाही. तसेच जर असं घडत असेल तर पोलीस यंत्रणा तक्रारीसाठी का थांबते हाही प्रश्न आहेच. मात्र एक गोष्ट नक्की आहे, जगभरातील अनेक चळवळींनी आणि नेत्यांनी मोठे होण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालये निवडली. कारण आहे तारुण्याचा जोश, तारुण्याची रिस्क घेण्याची ताकद आणि तरुणाईंनी आंदोलनात स्वतःला झोकून देण्याची त्यांच्यात असलेली तयारी आणि क्षमता. फ्रान्समधील सोबोन युनिव्हर्सिटीमधून गॉल या हुकुमशहाला हटवण्याचे आंदोलन अगदी तिथंच सुरू झालं, तर मंडल आयोग जेव्हा लागू झाला तेव्हाही विद्यार्थी शक्ती रस्त्यावर उतरली होती. अगदी इतक्यात JNU वरून तापलेल्या भारताचं राजकारणही आपण बघितलं होतं, तर फिल्म इन्स्टिट्यूट मधील राजकारणही आपण सर्वजण जाणतोय, पाहिलंय. हेच का तर माओवादी संघटनाही खास विद्यार्थ्यांना टार्गेट करत असल्याची माहिती आणि असंख्य पुरावे समोर आले आहेत. कोल्हापूर, सातारा, सांगली कोण धार्मिक तेढ वाढवू पाहत आहेत, कोण विद्यार्थ्यांचा वापर करू पाहत आहे हा महत्वाचा भाग आहेच. पण आपल्या तोकड्या राजकारणासाठी देशाच्या भविष्याशी असा खेळ करणं कितपत योग्य आहे हे कधीतरी राजकारण्यांनीही आणि त्यांच्या मदतीला धावून येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनीही विचार केला पाहिजे. यातून मार्ग आहे, मात्र तो एकच, उघडा डोळे बघा नीट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.